ठीक आहे, स्क्रीन शेअर करतो मी. ओके. फ्लो कंट्रोल इन पायथन. फ्लो कंट्रोलला जाण्यापूर्वी आपण एक इंटरव्ह्यू क्वेश्चन आज डिस्कस करू. जसं की तुम्हाला लिस्टमध्ये एक इंटरव्ह्यू क्वेश्चन डेली आपण एक इंटरव्ह्यू क्वेश्चन घेत जाऊ. ठीक आहे, त्या आजचा टुडेज इंटरव्ह्यू क्वेश्चन काय, एक लिस्ट दिलेली आहे. ठीक आहे, त्या लिस्टमध्ये आपल्याला काय करायचं, मिसिंग नंबर फाइंड आउट करायचा आहे. सपोज आता मला दिले L1, ही लिस्ट दिली आहे. ठीक आहे, या लिस्टमध्ये सपोज 1 2 3 5. आता इथे मिसिंग नंबर कोणता आहे, 4. ठीक आहे, हा 4 मिसिंग नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. असा एक क्वेश्चन आहे आपल्याकडे. तर हा क्वेश्चन आहे मिसिंग नंबर. तर बघा याचा आन्सर कसा निघेल. आपण ॲडिशन करून घेणार इक्वल टू, किंवा अगोदर लेंथ फाइंड आउट करू. लेंथ इक्वल टू लेंथ ऑफ L1. ठीक आहे, आणि जी पण लेंथ आहे त्यामधून काय एकच एलिमेंट मिसिंग आहे ना, त्यामुळे +1. ठीक आहे, नेक्स्ट ॲड इक्वल टू, आणि नॅचरल नंबरचे आपण पूर्ण ॲडिशन करणार. नॅचरल नंबरचे आपण पूर्ण ॲडिशन करणार. नॅचरल नंबरचे ॲडिशन करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, n × n + 1 आणि हे जे L व्हेरिएबल घेतलं आहे मी याला देणार n. ठीक आहे, आणि डिवाइड बाय 2. आणि जी पण माझी L1ची जी पण सम आहे ती मी मायनस करून देणार या फॉर्म्युल्यातून. ही आपली नॅचरल नंबरची ॲडिशन झाली. ठीक आहे, ही नॅचरल नंबरची ॲडिशन 1 पासून 5 पर्यंत टोटल ॲडिशन आहे. आणि जर आपण नॅचरल नंबरची ॲडिशनमधून जी पण आपली लिस्टमध्ये जे पण नंबर्स आहे त्यांची जर ॲडिशन मायनस केली, जसं की सम आपल्याकडे प्री डिफाईन फंक्शन आहे, ते आपल्याला कॅल्क्युलेट करून देणार की जी पण लिस्ट आहे ती ॲडिशन. ठीक आहे, आपल्याला आता फायनल रिझल्ट काय मिळेल, जो पण मिसिंग नंबर आहे तो मिसिंग नंबर. प्रिंट बघा, ॲड कंट्रोल अल्ट n, काय 4. ठीक आहे, आता हा फॉर्म्युला काय आहे, जसं की सपोज मला 10 पर्यंत ॲडिशन पाहिजे. 10 × 10 + 1 डिवाइड बाय 2. आता बघा 10 + 1 किती होत आहे, 11. 10 × 11 किती येत आहे, 110. 110 डिवाइड बाय 2 किती येते ॲडिशन, 55. करेक्ट ना, 55. तर ही झाली आपले 10 पर्यंत ॲडिशन. तर तोच हा क्वेश्चन आहे. हा फॉर्म्युला फक्त, आणि इथं फ्लोअर डिव्हिजन का घेतला, मला पॉईंटमध्ये व्हॅल्यू नाही पाहिजे. आता ही फ्लोअर डिव्हिजन आपण ऑर्डर ऑपरेटर शिकलोय. यामधून मला जी पण सम आहे माझ्या लिस्टची ती मायनस करायची, आणि जो पण फायनल रिझल्ट आहे तो माझा असेल मिसिंग नंबर. जसं की मी इथं जर समजा 4 दिलं डायरेक्टली, आता कोणता मिसिंग नंबर आहे, 3. बघा आपल्याला आउटपुट काय मिळत आहे, 3. ठीक आहे, हा झाला एक इंटरव्ह्यू क्वेश्चन. फाइंड मिसिंग नंबर फ्रॉम लिस्ट. ओके, आज आपण बघू फ्लो कंट्रोलची काय गरज आहे. जो पण फ्लो कंट्रोल आपण शिकतोय त्यातलं नेक्स्ट टॉपिक आहे इटरेटिव्ह स्टेटमेंट. नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत इटरेटिव्ह स्टेटमेंट. तर इटरेटिव्ह स्टेटमेंट म्हणजेच काय,
सपोज मला एखादी गोष्ट रिपिटेटिव्ह पाहिजे, रिपिटेटिव्ह, त्यासाठी आपण काय यूज करणार, फ्लो कंट्रोल. फ्लो कंट्रोल मधले नेक्स्ट चॅप्टर आहे इटरेटिव्ह स्टेटमेंट. आता याला म्हणलं जातं लुपिंग स्टेटमेंट पण. ठीक आहे, इटरेटिव्ह स्टेटमेंट्स किंवा लुपिंग स्टेटमेंट. ओके, whenever you want repetitive task we have to use iterative statements in programming. ओके, तर पायथन मध्ये व्हाईल लूप आहे आणि फॉर लूप आहे. आता व्हाईल लूपलाच का म्हणलं जातं बघा. फर्स्ट वन व्हाईल लूप अँड यालाच म्हणलं जातं व्हाईल एल्स. म्हणजे आपण लूप सोबत एल्स पण लिहू शकतो. जसं की इफ सोबत एल्स लिहू शकत होतो, तसंच लूप सोबत पण आपण एल्स लिहू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड नंबर फॉर लूप अँड फॉर एल्स. ठीक आहे, बघा व्हाईल लूप अँड व्हाईल एल्स, फॉर लूप अँड फॉर एल्स. ठीक आहे, आता हे दोन लूप आपण इन डिटेल मध्ये व्यवस्थित समजून घेणार. ठीक आहे, व्हाईल लूप कसं, हो बोला. एक क्वेश्चन होता ऍक्च्युली, जर ती वरच्याच प्रोग्राम मध्ये आहे ना, जो आता आपण याचा बघितला लिस्ट मधला मिसिंग नंबरचा, हो त्याच्यात मल्टिपल नंबर मिसिंग असतील. हो, तर मल्टिपल नंबरसाठी हे व्हॅलिड नाही, आपल्याला दुसरा लिहायला लागेल. ओके, हो. ठीक आहे. करायचा का सॉल्व तो? नाही, ठीक आहे, मी बघेल, मी नंतर हे करतो, चेक करतो. नॉट एन इश्यू. ओके, थँक्यू. आता नाहीतर तुमचं जर ॲडवाइस असेल तर आपण लगेच सॉल्व करू. ठीक आहे, सपोज मी आता एक लिस्ट घेतो. एक मिनिट, काही नाही, फक्त 5 मिनिटाचं काम आहे. 5 मिनिटाचं काम आहे. ओके, नंबर्स इक्वल टू, आता ही लिस्ट आहे, यामध्ये नंबर दिलेले आहे 1, 2, 4, 6, 9, आणि 10. आता यामध्ये बघा 3 पण मिसिंग आणि 5 पण मिसिंग आहे. ठीक आहे, आता ह्या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं, सिम्पल. आता मी इथे फॉर लूपचा यूज करणार. आता फॉर लूप शिकल्यावरती आपण हे बघू फॉर कसा वर्क करतो. इन रेंज. आता हे रेंज काय, डेटा टाईप आहे, आपण ऑलरेडी शिकलोय. जो पण सिक्वेन्स आहे तिथपर्यंत. आता टोटल नंबर किती माझ्याकडे, 10 पर्यंत आहे, पण यामध्ये किती नंबर मिसिंग आहे, 2. आता 1 पासून लूप चालवायचा कुठपर्यंत, 11 का, कारण की 10 पर्यंत घेईल. लास्टचा एलिमेंट घेत असतं का, नाही, लास्टचा इंडेक्स घेत नाही रेंजमध्ये, म्हणून 1 एक्स्ट्रा. सिम्पल. इफ, इथं कंडिशन लावायची, इफ आय नॉट इन, आपण नॉट इन ऑपरेटर शिकलोय ना. नंबर्स प्रिंट आय, बघा आउटपुट. सिम्पल. हे बघा 3, 1, 2, 3 पण नाही आहे. नंतर 5, 4, 5 आहे का, नाही आहे. नंतर 6, नंतर 7 पण नाही आहे, आणि नंतर 9 पण, नंतर 8 9च्या अगोदर 8 पण नाही आहे. ठीक आहे, तर हे झाले मिसिंग एलिमेंट्स. सिम्पल. नॉट इन ऑपरेटरचा यूज करायचा, हा रिअल टाइम यूज आहे. नॉट इन ऑपरेटर, जे पण आपण मेंबरशिप ऑपरेटर शिकलो त्यामध्ये इन आणि नॉट इन. व्हाईल तर व्हाईल लूप कसा लिहायचा, नंतर कोलन, आणि इथे जे पण देणार मी कंडिशन, आणि हे ब्रॅकेट ऑप्शनल आहे. ब्रॅकेट काय, ऑप्शनल. सपोज मला 1 to 10 नंबर पर्यंत प्रिंट करायचे, 1 to 10 नंबर काय करायचे, मला प्रिंट करायचे. तर बघा, जेव्हा पण तुम्ही लुपिंग शिकणार तर आपल्याला माहित पाहिजे
तीन गोष्टी माहीत पाहिजे आता. किती? तीन गोष्टी. इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट. ठीक आहे. आता हे काय असतं? इनिशियलायझेशन म्हणजेच की आपल्याला लूप कुठून स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. आणि टेस्ट म्हणजेच काय? त्याची कंडिशन आहे कुठपर्यंत चालवायचा लूप. अशी कंडिशन द्यावी लागते की ती ट्रू आणि फॉल्समध्ये व्हॅल्यू आपल्याला रिझल्ट रिटर्न करेल. रिझल्ट रिटर्न करेल. सपोज आता मला काय करायचं आहे, मी दिला इथं आय 1, मला 10 पर्यंत नंबर प्रिंट करायचे म्हणून मी देईल व्हाईल आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 प्रिंट आय. बघा आता प्रिंट झाल्याच्या नंतर आयची व्हॅल्यू काय झाली पाहिजे? इन्क्रीमेंट झाली पाहिजे म्हणून मी देणार आय इक्वल टू आय प्लस 1. आता पायथन मध्ये युनरी ऑपरेटर नाही. युनरी म्हणजेच काय? आय प्लस प्लस किंवा आय मायनस मायनस. त्यासाठी आपल्याला काय लिहावं लागतं? आय प्लस 1. बघा आउटपुटमध्ये. आता हे लॉजिक एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर ते मला प्रिंट करायचं आहे. तर बघा एल्स इथं लिहायचा एल्स ब्लॉक. एल्स ब्लॉक काय करेल? जर ही कंडिशन फॉल्स होती तर मग आपला रिझल्ट प्रिंट करून टाकायचा. आता इथे एल्स ब्लॉक लिहायचं काम नाही, डायरेक्टली मी लिहितो प्रिंट. सॉरी ऑलरेडी लिहिलंय प्रिंट आहे. आता बघा 1 to 10, 1 to 10 नंबर काय होतील? प्रिंट होतील. बघा समजतंय? आता हे जे असतं याला म्हणायचं इनिशियलायझेशन. काय म्हणायचं? इनिशियलायझेशन. आपल्याला कुठून लूप स्टार्ट करायचं आहे? कुठून करायचं आहे? 1 पासून. नंतर कुठपर्यंत चालवायचं आहे? जोपर्यंत आय लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आहे तोपर्यंत. आणि आयची व्हॅल्यू काय करायची? प्रिंट करायची. प्रिंट झाल्याच्या नंतर सपोज इथं एक प्रिंट होईल. एक प्रिंट झाल्याच्या नंतर मला सेकंड व्हॅल्यू पण पाहिजे ना, त्यासाठी मी इथं आयला इन्क्रीमेंट करेन. आयची व्हॅल्यू मग स्टार्टिंगला किती होती? 1. आयची व्हॅल्यू किती होणार आता? 2. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. कंडिशन काय होती? ट्रू होती. परत मग इथं 2 प्रिंट होणार. असं 1 by 1 कुठपर्यंत प्रिंट करायचं मला? जोपर्यंत आय माझा लहान आहे ऑर इक्वल टू आहे 10 पर्यंत. समजतंय? हे झालं सिंपल एक्झाम्पल व्हाईल लूप. आता नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट आपण आता क्वेश्चन घेऊ. जसे की मला फक्त इव्हन अँड ऑड नंबर प्रिंट करायचे. इव्हन अँड ऑड नंबर प्रिंट करायचे. तर बघा फर्स्ट इव्हन नंबर कोणता? 2. ठीक आहे. व्हाईल आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. नंतर प्रिंट आय प्रिंट होईल. आय मध्ये व्हॅल्यू किती आहे? 2. म्हणजे फर्स्ट इव्हन नंबर माझा प्रिंट झाला. त्यानंतर मला इन्क्रीमेंट करायचं आहे. इन्क्रीमेंट कितीने करावं लागेल? 2 ने, कारण की इव्हन नंबर प्रिंट करायचे फक्त. पण आय इक्वल टू आय प्लस 2. आय प्लस 2. बघा आता इव्हन नंबर. टू 4 6 8 10 हे झाले इव्हन नंबर. नेक्स्ट फक्त ऑड नंबर प्रिंट करायचे. ठीक आहे. आय इक्वल टू 1. नेक्स्ट व्हाईल आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. प्रिंट आय. आता कितीने इन्क्रीमेंट करावं लागेल आयला? 2 ने. ठीक आहे. 2 ने इन्क्रीमेंट केलं प्लस इक्वल टू 2. आता काय प्रिंट होऊन जातील आपले? ऑड नंबर. बघा 1 3 5 7 9. आता आपण दुसऱ्या वेने करू. अजून एक अल्टरनेट वे बघू याला. ठीक आहे. आता अल्टरनेट वे आपण इफ कंडिशन यूज पण करू शकतो. इफ कंडिशन जे आपण ऑलरेडी शिकलोय. ठीक आहे. बघा इफ सॉरी आय इक्वल टू 1 पासून स्टार्ट करणार आहे. व्हाईल आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. कंडिशन काय होती? ट्रू होती. नेक्स्ट इफ जर आय माझा मॉड्युलस बाय 2 इक्वल टू जर 0 असेल तर म्हणजेच काय? इव्हन. म्हणजेच काय? इव्हन. मग प्रिंट करायचं आयला.
एल्स ऑड नंबर जर प्रिंट करायचे असेल प्रिंट आय. बघा आय काय सध्या 1 आहे. आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू होतीये. आय मॉड्युलस बाय 2 इक्वल टू 0 येत आहे का. आय मध्ये व्हॅल्यू किती आहे 1. कंडिशन काय होती फॉल्स होती. मग प्रिंट होणार इथं ऑड नंबर आणि इथे प्रिंट होणार फक्त इवन नंबर. आणि आपल्याला जर मेसेज द्यायचा आहे तर मी इथं देऊ शकतो पण हा रिपीट येणार मेसेज. तर मेसेज नाही देणार आपण. बघा डायरेक्टली स्टार्टिंगला इवन नंबर प्रिंट होतील इवन अँड ऑड. एक मिनिट इन्क्रीमेंट नाही. आय प्लस इक्वल टू 1. वन 2 3 4 5 6 8 हे सगळे मिक्स झाले. मिक्स काय आले कारण की मी इथे एल्स पार्ट दिला. एल्स पार्ट जर मी काढून टाकला तर आता काय फक्त इवन नंबर प्रिंट होतील. किती कोणते नंबर प्रिंट होतील फक्त इवन नंबर. इंडेंटेशन प्रॉब्लेम कंट्रोल एक्स. येत आहे 2 4 6 8 10 हे झाले इवन नंबर. आता फक्त ऑड नंबर प्रिंट करायचे असेल तर हे एक्झाम्पलला फक्त कॉपी करायचं. नेक्स्ट नॉट इक्वल टू बघा हे झाले 1 3 5 7 9 हे झाले ऑड नंबर. आता इवन नंबर किती आहे आणि ऑड नंबर किती आहे 1 आणि 2 मध्ये ते आपल्याला प्रिंट करायचं आहे काउंट करायचे. त्यासाठी बघा आय इक्वल टू 1 while I is less than or equal to 10 if I मॉड्युलस बाय 2 इक्वल टू 0 म्हणजेच इवन जर असेल तर मी काय करणार अजून एक व्हेरिएबल घेणार इथे इवन इक्वल टू इनिशियल व्हॅल्यू देणार 0. ठीक आहे. जो पण काउंट आहे माझा इवन नंबरचा तो स्टोअर करत चालेल इवन नंबरच्या व्हेरिएबल मध्ये. इवन ठीक इवन प्लस इक्वल टू 1 प्लस इक्वल टू 1. आय प्लस इक्वल टू 1. सिंपल. प्रिंट केलं का मी इवनला नाही प्रिंट केलं म्हणून प्रिंट काहीच नाही होणार. आता प्रिंट करण्यासाठी सिंपल इथं एल्स पार्ट द्यायचा. प्रिंट टोटल इवन नंबर फ्रॉम 1 to 10 इज इथे देणार आपण प्लेस होल्डर डॉट फॉर्मॅट इवन. कुठे स्टोअर आहे माझे टोटल इवन नंबर इवन मध्ये म्हणून बघा किती आहे 5. हे झालं इवन नंबर साठी. आणि ऑड नंबर साठी फक्त इथं नॉट इक्वल टू लावायचं. बघा नॉट इक्वल टू इथं लिहिणार मी ऑड. आता एक मिनिट इथं ऑड करावं लागेल. ऑड टोटल ऑड नंबर अवेलेबल फ्रॉम 1 to 10 इज 5. हे झालं ऑड नंबर आणि इवन नंबर. नेक्स्ट आता थोडेसे आपण डिफिकल्टी लेवल बघणार आहोत. नेक्स्ट फॅक्टोरियल प्रोग्राम. आता फॅक्टोरियल कशाला म्हणायचं. सपोज मला 4चा जर फॅक्टोरियल काढायचा आहे 5चा काढायचा आहे किंवा 6चा काढायचा आहे. तर 5चा फॅक्टोरियल आहे 120 किती आहे 120. 6चा आहे 720 6चा आहे 720 4चा आहे 24.
तर हा फॅक्टोरियल कसा काढायचा, 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इक्वल टू किती होत आहे 24. हा झाला फॅक्टोरियल कशाचा 4चा. तसंच 5चा जर फॅक्टोरियल काढायचं असेल तर पूर्ण आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन कुठपर्यंत 5 पर्यंत, त्याला म्हणतात फॅक्टोरियल. त्याला काय म्हणतात फॅक्टोरियल. बघा आता आय इक्वल टू, किंवा आपण युजरकडून इनपुट घेणार डायरेक्टली. युजरकडून इनपुट कसं घ्यायचं, इनपुट फंक्शन. कोणतं फंक्शन, इनपुट. इनपुट एंटर 1 नंबर, एंटर 1 नंबर. नेक्स्ट नंबर इनपुट घेतल्याच्या नंतर आपल्याला तो नंबर चेक करायचा आहे. जर निगेटिव्ह असेल तर आपल्याला फॅक्टोरियल काढायचा आहे का, नाही. नंबर इज लेस दॅन 0, देन प्रिंट इनव्हॅलिड इनपुट. प्रिंट इनव्हॅलिड इनपुट. ठीक आहे. डॉट फॉर्मॅट इथे यूज करणार मी एन. जर नंबर जर 0 पेक्षा लहान असेल तर तो काय झाला आपला इनव्हॅलिड इनपुट. सपोज मी जर निगेटिव्ह नंबर दिला किंवा इथं लेस दॅन ऑर इक्वल टू हा जर नंबर दिला तर काय झाला माझा तो इनव्हॅलिड इनपुट. नेक्स्ट एल्स. फॅक्टोरियल काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन कुठपर्यंत, त्या नंबरपर्यंत म्हणजेच एन पर्यंत. तर त्यासाठी आपल्याला बघा, तर मी 2 व्हेरिएबल घेतो. सपोज फॅक्ट नावाचा घेतला. फॅक्टमध्ये मी इनिशियल व्हॅल्यू देईन 1, कारण की जर 0 स्टोअर केले तर 0 मल्टिप्लाय केला आपल्याला तर 0च मिळणार. करेक्ट आहे का नाही. त्यासाठी 1 मल्टिप्लाय. ठीक आहे, 1 पासून स्टार्ट करायचं आहे म्हणून 1. नेक्स्ट अजून एक व्हेरिएबल घेणार. सपोज आय नावाचा घेतला 1, आणि व्हाईल जोपर्यंत माझा आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन. पण कोणता नंबर घेतला मी, एन. तर मग काय करायचं, चालायचं मल्टिप्लिकेशन. कशाचं, फॅक्टोरियल इक्वल टू फॅक्ट इंटू आय. नंतर आयला काय करायचं आहे मला, प्लस प्लस. आय प्लस इक्वल टू 1. बघा एल्स प्रिंट फॅक्टोरियल. एल्स प्रिंट factorial of number is 4 is suppose दिला मी फॉर्मॅट फॅक्ट. बघा काय येणार आता, एंटर 1 नंबर, एंटर 1 नंबर. 4 फॅक्टोरियल ऑफ 24 इज, सॉरी इथं मी अजून एक व्हेरिएबल द्यावं लागेल. फोर किती येत आहे, फॅक्टोरियल ऑफ 4 इज 24. तसंच मी जर 5 जर दिलं, काय दिलं 5, 120. 6 जर दिलं 720, 8 40320. ठीक आहे, हे झालं फॅक्टोरियलचं. नेक्स्ट आपण काय अजून बेसिक क्वेश्चन डिस्कस करू. n इक्वल टू इंट इनपुट एंटर 1 नंबर. आता माझी रिक्वायरमेंट काय आहे, मला जो पण नंबर दिलाय त्याला रिव्हर्स करायचं आहे. काय करायचं आहे, रिव्हर्स करायचं आहे. सपोज मी जर दिला 789, आउटपुटमध्ये काय आलं पाहिजे 987. काय आलं पाहिजे आउटपुटमध्ये 987. तर कसा रिव्हर्स करता बघा. रिव्हर्ससाठी बेसिक लॉजिक
रिव्हर्स नंबर युजिंग फॉर लूप, नंबर युजिंग फॉर लूप, सॉरी व्हाईल लूप. बघा, व्हाईल n इज नॉट इक्वल टू 0. जर मी दिलेला इनपुट जर झिरो नसेल तर मला काय करायचं आहे, तोपर्यंत लूप चालवायचं आहे. म्हणून आणि लास्ट डिजिट कसा मिळतो आपल्याला, एक रिमाइंडर नावाचं मी एक व्हेरिएबल घेतलं. ठीक आहे, लास्ट डिजिट काढण्यासाठी n मॉड्युलस बाय 10 हा झाला आपला लास्ट डिजिट. आपण याला 1 बाय 1 परत ड्राय रन करणार आहोत, म्हणजे समजून घेऊ लाईन बाय लाईन. ठीक आहे, रिव्हर्स इक्वल टू 0. नेक्स्ट रिव्हर्स इक्वल टू रिव्हर्स इंटू 10 प्लस रिमाइंडर. आता हा फॉर्म्युला आहे, कम्प्लिटली डायरेक्टली लक्षात ठेवायचं. नेक्स्ट n इक्वल टू 10. याने काय होईल, आपला जो पण लास्ट डिजिट असेल तो काय होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल. प्रिंट रिव्हर्स नंबर इज डॉट फॉर्मॅट. रिव्हर्स नंबर कशामध्ये स्टोअर आहे, आरएव्ही मध्ये. आता बघा लाईन बाय लाईन आपण समजून घेऊ. सपोज मी जर टाकलं इथं 3 4 5, काय टाकलं 5, 3 4 5. 3 4 5 इज नॉट इक्वल टू 0. कंडिशन काय होते, ट्रू होते. कंडिशन ट्रू होते, मग आपला कंट्रोल कुठे येईल, इनसाइड व्हाईल लूप. ठीक आहे, 5 रिमाइंडर. जेव्हा पण आपण नंबर काय दिला आपण 3 4 5, 3 4 5 मॉड्युलस बाय 10, 3 4 5 मॉड्युलस बाय 10, आपल्याला काय मिळेल 5. काय मिळेल, लास्ट डिजिट. रिमाइंडर मध्ये किती आहे 5, रिमाइंडर मध्ये 5. नेक्स्ट रिव्हर्स मध्ये इनिशियल व्हॅल्यू किती आहे 0. 0 इंटू 10, 0 इंटू 10 आपल्याला काय मिळेल 0. 0 प्लस रिमाइंडर मध्ये व्हॅल्यू किती आहे 5, रिमाइंडर मध्ये व्हॅल्यू किती आहे 5. मग 5 व्हॅल्यू कुठे जाईल, रिव्हर्स मध्ये. इथे किती आली आता 5. नेक्स्ट आता 5चं काम झाल्याच्या नंतर मला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. डिजिट काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. कोणत्या नंबरमधून, जो पण मी नंबर प्रोव्हाइड केला होता त्यामधून मला काय करायचं आहे, लास्ट डिजिट रिमूव्ह करायचा आहे. रिमूव्ह करण्यासाठी n फ्लोर डिव्हिजन इक्वल टू 10 हा झाला आपला 5 रिमूव्ह. 5 रिमूव्ह झाल्याच्या नंतर आपल्याकडे नंबर कोणता आहे आता 34. कोणता आहे 34. 34 इज नॉट इक्वल टू 0. 34 इज नॉट इक्वल टू 0. कंडिशन काय होतीये, ट्रू होतीये. नेक्स्ट आता 5 आपण रिव्हर्स मध्ये टाकला ऑलरेडी. नेक्स्ट 4 रिमाइंडर मध्ये किती येईल 4, रिव्हर्स मध्ये किती आहे 5. 5 इंटू 10 किती होत आहे 50. किती होत आहे 50. 50 प्लस रिमाइंडर मध्ये सध्या किती आहे 4. 50 प्लस 4 किती होत आहे 54. करेक्ट. नेक्स्ट लास्ट डिजिट आपला n किती होता 34. लास्ट डिजिट मला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचा आहे. मग 4 काय होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल. नेक्स्ट 3 इज नॉट इक्वल टू 0. 3 इज नॉट इक्वल टू 0. नेक्स्ट n मॉड्युलस 10. n मॉड्युलस 10, n मध्ये व्हॅल्यू किती आहे 3. 3 मॉड्युलस 10 किती मिळेल आपल्याला 3. किती मिळेल 3. रिमाइंडर मध्ये आता व्हॅल्यू किती आहे 3. समजतंय. नेक्स्ट रिव्हर्स मध्ये किती आहे 54. रिव्हर्स मध्ये किती आहे 54. 54 इंटू 10, 54 इंटू 10 किती होत आहे 540. 540 प्लस रिमाइंडर मध्ये किती व्हॅल्यू आहे आपली 3 प्लस 540 किती होत आहे 543. आपल्याला काय मिळेल रिव्हर्स मध्ये 543. आणि 3चं काम झाल्याच्या नंतर 3 ला पण काय करायचं आहे रिमूव्ह. 3 ला काय करायचं आहे रिमूव्ह केल्याच्या नंतर ही जी फ्लोर डिव्हिजन आहे ते आपल्याला काय रिटर्न करेल 0. 0 इज नॉट इक्वल टू 0. 0 इज नॉट इक्वल टू 0. कंडिशन काय होती फॉल्स. कंडिशन काय होती फॉल्स. कंडिशन जर फॉल्स होत असेल कंट्रोल कुठे येणार एल्स ब्लॉक मध्ये. कुठे येणार एल्स ब्लॉक मध्ये. रिव्हर्स नंबर इज ही जी कर्ली ब्रेसेस आहे हे कशाने रिप्लेस होणार रिव्हर्स मध्ये आपली व्हॅल्यू किती आहे 543. समजतंय. आपल्याला आउटपुट काय मिळणार 543. बघा
3 4 5 किती मिळतं आपल्याला 5 4 3 समजतंय. हे झालं रिव्हर्स, हे झालं रिव्हर्सचं लॉजिक. यामध्ये काही डाऊट? हॅलो. नाही सर. ओके. नेक्स्ट, जो पण आपण नंबर घेतलाय त्याला आपल्याला काय करायचं, आता ऍडिशन करायची. आता आपण जो पण नंबर देतोय त्याला काय करायचं, वेगवेगळ्या प्रकारे आपण ऍडिशन करणार. 3-4 वेज आहे, ते मी सांगतो तुम्हाला. जसं की सपोज मी नंबर टाकला 2 3 4, ऍड डिजिट्स अँड प्रिंट सम, प्रिंट सम, प्रिंट सम. ओके. n input, enter one number, enter one number. Next, while n is not equal to 0, n is not equal to 0, कंडिशन काय होती, ट्रू. नेक्स्ट, रिमाइंडर कसा मिळतो, मॉड्युलस बाय 10. 2 3 4 यांची मला काय करायची, ऍडिशन, डिजिटची ऍडिशन. म्हणजेच काय, 2 + 3 किती होत आहे, 5. 5 + 4 ऍडिशन किती येते, 9. आउटपुटमध्ये काय आयला पाहिजे, 9. ठीक आहे. आता यासाठी मी एक एम्प्टी व्हेरिएबल घेतो. काय, एम्प्टी व्हेरिएबल सम नावाचा. इनिशियल व्हॅल्यू किती आहे, 0. इनिशियल व्हॅल्यू किती आहे, 0. सम प्लस सम इक्वल टू सम प्लस, मी रिमाइंडरला काय करेल, प्लस प्लस करत चालेल. ठीक आहे. प्लस झाल्याच्या नंतर जो पण प्लेअर लास्टचा डिजिट आहे, लास्टचा डिजिट ऍड झाल्याच्या नंतर मला लास्टचा डिजिट रिमूव्ह पण करायचा ना, त्यासाठी इक्वल टू 10. सिंपल. जो पण सम आहे, आता जी पण सम आहे आपली आलेली नंबर डिजिटची, ते आपल्याला प्रिंट करायचे. एल्स ब्लॉक, एल्स ब्लॉक केव्हा एक्झिट होणार, जेव्हा ही कंडिशन फॉल्स होणार. जेव्हा ही कंडिशन फॉल्स होणार तेव्हा आपला एल्स ब्लॉक मध्ये कंट्रोल येणार आणि जे पण एल्स ब्लॉक मध्ये आपण लॉजिक लिहिलंय ते प्रिंट होणार. ठीक आहे. बघा, सम ऑफ डिजिट्स इज डॉट फॉर्मॅट कशामध्ये सेव्ह आहे, ऍडिशन सम मध्ये. आपल्याला काय प्रिंट होणार, आता सम. टू 3 4. अच्छा, मी इथे दुसरं व्हेरिएबल घेतो. सम नावाचा एक ऑलरेडी एक फंक्शन अवेलेबल असतं पायथन मध्ये, त्यामुळे ते घेत नाही. ठीक आहे. बघा, सम 2 4 5 6 कन्वर्टेड ड्युरिंग स्ट्रिंग फॉर्मॅट. ओ सॉरी, मी इथं इंट मध्ये कन्वर्जन करायचं राहील, विसर. इंट ते इंट मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल ना. ती व्हॅल्यू जी येते ती कशाच्या फॉर्म मध्ये येते, स्ट्रिंग. आणि स्ट्रिंगची ऍडिशन होती का, नाही. त्यामुळे आपल्याला एरर येतो. ठीक आहे. आता हे एरर पण लक्षात ठेवायचे, जे पण एरर येतात एरर मधून शिकायचं असतं की आपण काय मिस्टेक केल्याने कोणता एरर येतोय. असं नाही समजायचं की एरर आला मग आपला प्रोग्राम चुकला, मग ते डिमोटिवेट नाही व्हायचं. तो एरर कशामुळे येतोय तो फाइंड आउट करायचा. जसं की 4 5 6 तरी पण एरर येतोय. ठीक आहे. बघा इथे काय मिस्टेक होती, आता रिमाइंडर n मॉड्युलस 10 मी काय घेतलाय, n. एक मिनिट, जुना प्रोग्राम रन होतो काय माझा. आता एरर बघू आपण काय येतोय. ठीक आहे. बघा, सम प्लस रिमाइंडर, सम प्लस रिमाइंडर, सम 2 इथं काय दिलंय मी व्हेरिएबलचं नाव 2, सम 2. सम व्हेरिएबल आहे का आपल्या प्रोग्राम मध्ये, नाही. म्हणून एरर येत होता, म्हणून एरर येत होता. बघा नेक्स्ट, इथे ऍडिशन 5 + 4 किती होता है, 9. 9 + 6 किती होता है, 15. करेक्ट है.
ओके. नेक्स्ट आता हा झाला फर्स्ट वे कशाचा ऍडिशन करायचा. हा झाला फर्स्ट वे. पण तुम्हाला जर लिस्ट माहित असेल, काय माहित असेल लिस्ट, तर तुम्ही याला अजून 2 प्रकारे करू शकता. अजून किती प्रकारे करू शकता? 2 प्रकारे. आता आपण बघू अजून कोणकोणता वे. ठीक आहे बघा. फर्स्ट वे. आता सेकंड वेला जाण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? फॉर लूप. काय माहित पाहिजे? फॉर लूप. आता फॉर लूपचं सिंटॅक्स बघा. फॉर इथे द्यायचं व्हेरिएबल, इथे काय द्यायचं? व्हेरिएबल. इन इथे आपण काय पण देऊ शकतो. इथे इटरेबल ऑब्जेक्ट द्यायची. काय द्यायची? इटरेबल ऑब्जेक्ट. ठीक आहे, समजतंय. सपोज मी जर एक लिस्ट डिक्लेअर केली, लिस्ट काय माझी इटरेबल आहे. इटरेबल म्हणजेच काय? मल्टिपल एलिमेंट प्रेझेंट आहे. काय? मल्टिपल एलिमेंट प्रेझेंट आहे. 12, 34, 56, 78. आता हे पूर्ण एलिमेंट मला काय करायचे? 1 बाय 1 काढायचे बाहेर आणि प्रिंट करायचे. तर बघा, फॉर इच इटरेशन परफॉर्म सम टास्क. ते टास्क कोणतं आहे? जसं की L1 आहे. L1 मधून मला 1 बाय 1 व्हॅल्यू काढायची आहे. L1 काय? माझी इटरेबल ऑब्जेक्ट आहे. काय? इटरेबल ऑब्जेक्ट. L1 मधून फर्स्ट आयची व्हॅल्यू काय राहील? 12. काय राहील? 12. मग आयला प्रिंट होऊन जाईल. प्रिंट आय. बघा, समजलं फॉर लूपचं सिंटॅक्स? येस सर. इथे कंपल्सरी इटरेबल ऑब्जेक्ट द्यावं लागेल. इथे काय द्यावं लागेल आपल्याला? कंपल्सरी इटरेबल ऑब्जेक्ट. सपोज मी जर दिलं a = 10. आता बघा, a = 10. ए. आता आउटपुट बघा काय येत आहे? इंट ऑब्जेक्ट इज नॉट इटरेबल. आपला ए जो आहे तो इटरेबल आहे का? नाही, कारण की एकच व्हॅल्यू प्रेझेंट आहे. आता इटरेबल नसल्यावर तो कंटिन्युअसली ट्रॅव्हर्स होतोय का? नाही. त्यामुळे आपल्याला काय येतो? एरर. इंट ऑब्जेक्ट इज नॉट इटरेबल. ऑब्जेक्ट इज नॉट इटरेबल. ह्या एरर मधून पण आपल्याला शिकायचं असतं. जर मी इथं ए दिला तर ए म्हणजेच काय? एक सिंपल व्हॅल्यू आहे, एक इंटिजर व्हॅल्यू आहे. आणि इंटिजर हे एक इटरेबल नाही, म्हणून इंट ऑब्जेक्ट इज नॉट इटरेबल म्हणून येतो आपल्याला टाईप एरर. नेक्स्ट सपोज मला काय करायचंय? 10 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट करायचे आहे. काय करायचंय? 10 पर्यंत व्हॅल्यू. तर आपण सिंपल एक लिस्ट घेणार आणि लिस्टमध्ये 1 पासून 10 पर्यंत व्हॅल्यू एवढं नाही करत बसायचं, कारण की आपल्याला ऑलरेडी माहिती आहे रेंज डेटा टाईप. कोणता माहिती आहे? रेंज डेटा टाईप. रेंजचं काय काम होतं की तुम्हाला जर स्पेसिफिक तुम्ही स्टार्ट आणि एंड दिला तर तुम्हाला तो काय व्हॅल्यू रिटर्न करून देईल. काय देईन? व्हॅल्यू रिटर्न. आपण हे डेटा टाईपमध्ये शिकलो, सिक्वेन्स डेटा टाईपमध्ये. बाईट्स, बाईट ॲरे, STR, नंतर रेंज. करेक्ट आहे का नाही? तर त्यासाठी इथं द्यावा लागतो रेंज. रेंज रेंज आता कुठून कुठपर्यंत मला व्हॅल्यू प्रिंट करायची आहे? 1 पासून कुठपर्यंत? 10 पर्यंत. आता 10 लास्ट जो पण एलिमेंट असेल तो कन्सिडर केला जातो का रेंजमध्ये? नाही. म्हणून 10 + 1 10 + 1 किंवा इथे डायरेक्टली आपण लिहिणार 11. बघा, 1 पासून 10 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट होणार. 1 पासून 10 पर्यंत काय होणार? व्हॅल्यू प्रिंट होणार. हे झालं फॉर लूप बद्दल. नेक्स्ट आपण आता बघू खूप सारे एक्झाम्पल बघू. अजून आपण मल्टिपल कंडिशन देऊ शकतो का ते पण आपण बघणार आहोत. ठीक आहे, त्या अगोदर आता फॉर लूप यूज करून मला काय करायचे? सम ऑफ डिजिट करायचे. सम ऑफ डिजिट्स यासाठी बघा, आपण एक लिस्ट घेणार. समजा जो पण नंबर घेणार त्याला अगोदर लिस्टमध्ये कन्वर्ट करणार, कारण की याची प्रॅक्टिस आपल्याला गरजेची आहे. जे पण आपण लिस्ट फंक्शन शिकलोय कन्व्हर्जनसाठी, तर ते लिस्ट फंक्शन पण इथं काय होऊन जाईल? रिवाइज होऊन जाईल. ठीक आहे, हाच प्रोग्राम आपण करणार अजून 2 वेने. किती वेने? 2 वेने. बघा, n = इनपुट इंटर वन नंबर
आणि आता मी इथं इंटिजरने घेतलाय, मला जो नंबर इनपुट दिलाय तो स्ट्रिंगमध्येच पाहिजे. मी स्ट्रिंगमधून त्याला लिस्टमध्ये कन्वर्ट करणार आणि नंतर मग त्याची ॲडिशन कॅल्क्युलेट करणार. आता बघू कसं. इफ जो पण नंबर येतोय, जो पण नंबर लेस दॅन इक्वल टू 0 असेल तर प्रिंट करायचं इनव्हॅलिड इनपुट. काय प्रिंट करायचं आपल्याला? इनव्हॅलिड इनपुट. इनपुट इनव्हॅलिड इनपुट काय माझं? n डॉट फॉर्मॅट. n नेक्स्ट एल्स. जो पण इनपुट घेतलाय तो काय? स्ट्रिंग आहे. तो काय? स्ट्रिंग आहे. आता आपण स्ट्रिंगला कशामध्ये? लिस्टमध्ये कन्वर्ट करणार. कशामध्ये कन्वर्ट करणार? लिस्टमध्ये. आता बघा, फॉरच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे? लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. नाहीतर आपण डायरेक्टली असं पण लिहू शकतो. बघा एक मिनिट. फॉर आय इन रेंज. डायरेक्टली लिस्ट काय आपली? n ऑफ 0. पण या अगोदर मला काय करायचं आहे? लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं. लिस्टमध्ये कन्वर्ट करणार मी. लिस्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे काय? फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे? लिस्ट नावाचं. कोणतं फंक्शन आहे? लिस्ट. बघा, डिजिट्स प्लस इक्वल टू लिस्ट. लिस्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे कोणतं फंक्शन आहे? लिस्ट. ते देणार n. n काय होणार? लिस्टमध्ये कन्वर्ट होणार. कशामध्ये कन्वर्ट होणार? n कशामध्ये कन्वर्ट होणार? लिस्टमध्ये. लिस्टमध्ये कन्वर्ट झाल्याच्या नंतर आपल्याला काय मिळणार? डिजिट्स. काय मिळणार? डिजिट्स. ठीक आहे. नेक्स्ट आपण डायरेक्टली इथे काय देणार? डिजिट्स 0. काय देणार? 0. ऑटोमॅटिकली मला काय करायचं आता? आय प्लस प्लस करायचा. ठीक आहे. मी एक व्हेरिएबल घेणार सम नावाचं, जसं की एस इक्वल टू इनिशियल व्हॅल्यू किती आहे? 0. आता हा प्रोग्राम व्यवस्थित बघा. सम प्लस इक्वल टू काय करायचं मला? प्लस आय म्हणजेच काय? एक सेपरेट डिजिट. पहिले किती आहे? 0 इंडेक्स वरती, नंतर 1 इंडेक्स राहील, 2 इंडेक्स राहील, कुठपर्यंत जायचं असं. आणि अजून एक लक्षात, जे पण आहे ते आपल्याला कशामध्ये? फॉर्मॅटमध्ये मिळते? स्ट्रिंगच्या. कारण की ही जी लिस्ट मेथड आहे, हिचा डेटा टाईप, ही जे रिटर्न करते ती कोणता डेटा टाईप रिटर्न करते? बघा काय रिटर्न करते? ते आपल्याला एक स्ट्रिंग रिटर्न करते. स्ट्रिंगमध्ये जे पण आपण कॅरेक्टर दिले, जे पण आपण डिजिट्स दिले, ते कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार? स्ट्रिंगच्या. मग त्या स्ट्रिंगला मला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? इंटिजरमध्ये. कशामध्ये? इंटिजरमध्ये. म्हणून मी दिलंय इंट आणि हा डिजिट घेतलाय. डिजिटच्या जागेवरती मी काय पण घेऊ शकतो. सपोज मी आयच ठेवलं, आय, तर इथं आपल्याला काय द्यावं लागेल? आय. काय द्यावं लागेल? आय. बघा, सम ऑफ डिजिट्स. आता सम ऑफ डिजिट कशामध्ये? सम मध्ये. इथे सम 1 घेतो मी, कारण की सम नावाचं ऑलरेडी एक फंक्शन असतं, त्यामुळे ते अलाउड नाही. डुप्लिकेट व्हॅल्यू डुप्लिकेट. सम ऑफ डिजिट्स इज फॉर्मॅट डॉट फॉर्मॅट. बघा आउटपुट. इथे मेथड लिस्ट दिली होती, ती स्प्लिट झाली. सॉरी, लिस्ट 1 2 3 येतं आपलं आउटपुट? नाही, कारण की ही जी पण लिस्ट आहे ती काय? ऑब्जेक्ट हॅज नो ॲट्रिब्यूट लिस्ट. ऑब्जेक्ट स्ट्रिंग ऑब्जेक्ट हॅज नो ॲट्रिब्यूट लिस्ट. ओके. आता ही जी पण स्ट्रिंग आहे आणि जे पण एन आहे ते काय? आपलं स्ट्रिंग आहे. आपल्याला त्याला काय करावं लागेल? कन्वर्ट करून घ्यावं लागेल. सिम्पली मी काय करणार आता बघा,
झिरो न देता डायरेक्टली डिजिट्स आणि सम 1 प्लस इक्वल टू आय. आता बघू आपण. येत आहे आउटपुट. ठीक आहे, 1 2 3. तरी पण आपल्याला काय माहित आहे, str ऑब्जेक्ट हॅज नो ॲट्रिब्यूट. str ऑब्जेक्ट हॅज नो ॲट्रिब्यूट. ओके. n आता एरर का दाखवत आहे, एरर पण आपल्याला शिकायचे. सम प्लस आय कोणतं ऑपरेटर आहे, अनसपोर्टेड ऑपरेटर टाईप एस. जे पण प्लस इक्वल टू आहे ती इंटिजर आणि स्ट्रिंग वरती अप्लाय होत आहे का, नाही. आता हे जे ऑपरेटर आहे हे आपण फक्त डिजिट वरती अप्लाय करू शकतो. कशावरती, डिजिट वरती. मग आपल्याला इथं लिस्टमध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर हे डिजिट कशामुळे मिळत आहे, कशामध्ये मिळत आहे, स्ट्रिंगमध्ये. आणि यामधून आपण काय घेतोय, 1 बाय 1 स्ट्रिंग घेतोय. मग आपण काय करणार, त्याला इंटमध्ये कन्वर्ट करणार. कशामध्ये कन्वर्ट करणार, इंटमध्ये. आता बघा, येते ॲडिशन. समजतंय. ती एरर पण का दाखवतोय मी, कारण की एररवरती तुमचा फोकस पाहिजे. तुम्ही आता मायनर मिस्टेक करणार की एन डॉट लिस्ट, आणि हे मिस्टेक आता समजा हे माझ्याकडून होत आहे आणि मी करतो पण. ठीक आहे. तर कशासाठी की एरर आपल्याला माहीत पाहिजे, याच्याशी आपण फॅमिलियर पाहिजे. जर आपण मोठमोठे प्रोग्राम करणार तर हे एरर जर आपल्याला माहीत नसेल, ठीक आहे, तर कुठे एरर आला ते आपल्याला ढूंढण्यामध्ये खूप सारा वेळ चालला असेल. नेक्स्ट, अजून एक वे बघू आपण. फॉर लूप n num इक्वल टू इनपुट इंटर वन नंबर. आणि या अगोदर बघा हा प्रोग्राम आहे. ठीक आहे. आता तुम्ही एखाद्या वेळेस काय होणार, हा जो पण प्रोग्राम आहे इथेच तुम्ही इंटमध्ये कन्वर्ट करणार. कशामध्ये, इंटमध्ये. पण एरर येणार. काय येणार, एरर. कारण की आपण इंटिजरला डायरेक्टली स्ट्रिंगमध्ये नाही कन्वर्ट करू शकत. बघा 1 2 3 येतो एरर, कारण की इंट ऑब्जेक्ट इज नॉट इटरेबल. कारण की बाय डिफॉल्ट काय होती, सगळीकडे इंट होती आणि इंट ऑब्जेक्ट इटरेबल आहे का, नाही. म्हणून आपल्याला लिस्टमध्ये देताना स्ट्रिंग द्यावं लागतं. काय द्यावं लागतं, स्ट्रिंग. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता एक लिस्ट दिली, सपोज लिस्ट दिली, कोणती पण एक लिस्ट दिली आणि त्या लिस्ट मधले मला पूर्ण नंबरची काय पाहिजे, ऍडिशन पाहिजे. नंबर्स म्हणून एक लिस्ट आहे. सपोज 1 2 67 88 89 89. फॉर तो पण नंबर आहे, इन कशामध्ये, नंबर्समध्ये. नंबर काय माझी लिस्ट आहे. आणि इथे एक मी व्हेरिएबल घेणार, जसं की टोटल ॲडिशन, टोटल ॲड म्हणजेच टोटल ॲडिशन इक्वल टू 0. याला करणार 0 व्हॅल्यू. नेक्स्ट, आता इथे अजून एक लूप यूज करणार मी, आणि तो कसा इटरेट होत आहे तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे. बघा, फॉर डिजिट इन स्ट्रिंग. कशामध्ये, स्ट्रिंगमध्ये. जो पण नंबर येतोय, नंबर कोणता आहे माझा, नम, त्याला मी कशामध्ये कन्वर्ट करतोय, स्ट्रिंगमध्ये. तो ऑलरेडी कशामध्ये, नंबरमध्ये. ठीक आहे. कारण की ही जी पण नंबर्स नावाची लिस्ट आहे हे सगळे काय, नंबर आहे. काय, नंबर आहे. म्हणून नम टोटल ॲड प्लस इक्वल टू
आता हा डिजिट आहे, हा कशाच्या फॉर्ममध्ये होता, हा नंबर स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केला. आणि स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये का कन्वर्ट केला, कारण की तो काय स्ट्रिंग काय असते आपली इटरेबल, स्ट्रिंग काय असते आपली इटरेबल. नंतर ह्या स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर हा नंबर मला काय करायचा आहे, डिजिटमध्ये घ्यायचा आहे. आणि डिजिटला मी परत करेल कन्वर्ट इंटिजरमध्ये. इंटिजरमध्ये असला तेव्हाच तर ॲडिशन पॉसिबल आहे ना. मग नंतर परत प्रिंट नम, जो पण माझा नंबर आहे, किंवा समजा मी इथं देणार ॲडिशन ऑफ लिस्ट नंबर्स इज डॉट फॉर्मॅट. ॲडिशन कशामध्ये स्टोअर आहे, टोटल ॲड. कशामध्ये, टोटल ॲड. बघा टोटल ॲड. ओके, प्रिंट का नाही होते, कंट्रोल व्ही. ॲडिशन ऑफ अ लिस्ट नंबर इज फॉर्मॅट टोटल ॲड. इथे कर्ली ब्रेसेस, सॉरी कर्ली ब्रेसेस. बघा 1 2 13 आणि 17. ॲडिशन ऑफ each number digits. बघा 1 ची ॲडिशन किती झाली, 1. 2 ची ॲडिशन 2. ठीक आहे. 6 आणि 7 ची 13 आणि 8 आणि 9 ची 70. जर आपल्याला इच म्हणजे प्रत्येक नंबरच्या डिजिटची ॲडिशन करायची असेल त्यासाठी आपण काय यूज करणार, नेस्टेड फॉर लूप. आता नेस्टेड फॉर लूप कसा वर्क करतोय बघा. इथे इनिशियली आपला नंबर किती आहे, 1. सपोज मी इथं दिलं 1. नंबर्समधून 1 काय होईल, इथे येईल. नेक्स्ट एका नंबरसाठी मला काय करायचं आहे, दुसरा फॉर लूप चालवायचा आहे. आता जो पण नंबर येतोय त्याला मी कशामध्ये कन्वर्ट करून घेतला, स्ट्रिंगमध्ये. स्ट्रिंगमध्ये का कन्वर्ट केलं, सपोज 67 जर आला नममध्ये, 67 जर आला नममध्ये, तर 6,7 व्हायला पाहिजे, म्हणजे स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. आणि स्ट्रिंग काय इटरेबल आहे. डायरेक्टली मी जर इथं नंबर घेतला, तर मला काय मिळेल, इंटिजर ऑब्जेक्ट नॉट इटरेबल. इंटिजर ऑब्जेक्ट नॉट इटरेबल. त्यामुळे मी काय केलं, स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट केलं. जो पण नंबर आहे, सपोज 67 आलाय, 67 याचा स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट होईल. कन्वर्ट झाल्याच्या नंतर 1 बाय 1 डिजिट कशामध्ये येतील, डिजिट या व्हेरिएबलमध्ये येतील. नंतर तो नंबर परत मला इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचा आहे, कारण की तो स्ट्रिंगमध्ये अवेलेबल ना. नंतर इंटिजरमध्ये कन्वर्ट करून मी काय करेल, टोटल ॲड नावाच्या या व्हेरिएबलमध्ये काय करेल, त्याला ॲड करत चालेल. टोटल ॲडमध्ये फर्स्ट किती आहे, 6. सपोज 67 आला. ठीक आहे. नेक्स्ट परत काय होईल, स्ट्रिंगमध्ये जो पण दुसरा नंबर असेल, नंतर कोणता आहे बाकी राहिलेला 7 परत स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे 67 एकदाच कन्वर्ट झालेलं आहे, पण ऑलरेडी काय झालेलं आहे, 6 टोटलमध्ये आलाय. नंतर 7 येईल, 7 पण तिथे काय होईल, ॲड होईल जाईल. पहिले किती व्हॅल्यू आहे आपले टोटल ॲडमध्ये, 6 प्लस 7 इक्वल टू किती होईल, 13. किती होईल, 13. समजतंय. नंतर ॲडिशन ऑफ लिस्ट नंबर इज, म्हणजे पण टोटलमध्ये व्हॅल्यू आहे ती. आणि हे प्रत्येक नंबरसाठी करायचं मला, जसं की 1 साठी, 2 साठी, 67 साठी आणि 89 साठी. म्हणून मी काय केलं, 2 फॉर लूप लावले. किती, 2 फॉर लूप. म्हणजे एका फॉर लूपमध्ये दुसरा फॉर लूप, एका फॉर लूपमध्ये दुसरा फॉर लूप. समजतंय. यामध्ये काही डाऊट,
थोडंसं किचकट आहे समजायला, जसं की एका फॉर लूप मध्ये दुसरा फॉर लूप. आता सिंपल याच्या अगोदर आपण काय करू, एक एक्झाम्पल समजू. फॉर इंट फॉर I in range 1, 12. फॉर I in range, जसं की J in range 1, 12. प्रिंट. आता बघा, प्रिंट जे. आता आउटपुट बघा तुम्ही या प्रोग्रामचं, तुम्हाला लक्षात येईल जे पण नेस्टेड फॉर लूप ते कसं वर्क करतं. ठीक आहे. आता आयची व्हॅल्यू किती आहे, 1. आयची व्हॅल्यू किती आहे, 1. हे एकासाठी मला काय करायचं आहे, 1 पासून 12 पर्यंत नंबर प्रिंट करायचे, म्हणजे 1 to 11. हे झालं एक. नंतर आयची व्हॅल्यू परत किती होईल, 2 झाल्याच्या नंतर मला काय करायचे, परत नंबर काय करायचे, 1 पासून 11 पर्यंत प्रिंट करायचे. 12 घेईल का, नाही. परत 3 होईपर्यंत, असं कुठपर्यंत चालेल, 12 टाइम. कुठपर्यंत, 12 टाइम्स, म्हणजेच 11 टाइम. लास्ट डिजिट घेणार का, नाही, म्हणजेच 11 टाइम. समजतंय. हॅलो. येस सर. नेक्स्ट आपण अजून एक एक्झाम्पल बघणार, जसं की n इक्वल टू इनपुट एंटर वन नंबर आणि हा नंबर घेतल्याच्या नंतर त्यातून बिगर नंबर कोणता आहे. सपोज मी जर दिला इथे इनपुट 3, 5, 8, यातून बिगर नंबर कोणता आहे, 8. कोणता आहे, 8. तर मग इथं 8 प्रिंट होऊन जाणार. काय प्रिंट होऊन जाणार, 8. त्यासाठी बघा, while n is not equal to 0, then remainder equal to n modulus by 10. लास्ट डिजिट, मी लास्ट डिजिट काय करेल, एका व्हेरिएबल सोबत कम्पेअर करेल. जसं की बिग नावाचा एक व्हेरिएबल घेतला, त्यामध्ये जर दिलं मी 0, काय दिलं, 0. इफ जर रिमाइंडर मोठा असेल कशापेक्षा, बिगपेक्षा, तर मग काय करायचं, बिगमध्ये रिमाइंडरची व्हॅल्यू टाकून घ्यायची. नेक्स्ट, n लोअर डिव्हिजन इक्वल टू 10. लास्ट डिजिट बिग सोबत कम्पेअर केल्याच्या नंतर मला हा पण डिजिट कम्पेअर करणे. मग मी काय करेल, लास्ट डिजिट रिमूव्ह करून घेईल. नंतर लास्ट डिजिट कोणता असेल आपला, 5, नंतर 3. ठीक आहे. बघा, एल्स प्रिंट लास्ट डिजिट अवेलेबल इन your digit in your number is dot format. कोणता नंबर, बिग. थ्री 5 8 काय येतं आपल्याला आउटपुट, 8. काय येत आहे, 8. नेक्स्ट 4 5 9 8. नेक्स्ट कोणता डिजिट येतो आपल्याला, 9. ठीक आहे. हे कशासाठी, जर आपल्याला बिगर नंबर जर काढायचा असेल तेव्हा. नेक्स्ट, हे झाले बेसिक क्वेश्चन. आपण अजून नेस्टिंग फॉर लूप आता उद्या बघू. चालेल. ओके सर. हो.